इराण आणि इस्रायलमध्ये प्रचंड युद्ध पेटलेलं आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत आणि अशामध्ये एक महासत्ता अमेरिकेनं आधीच इस्रायलला पाठिंबा जाहीर केला आहे, तर दुसरीकडे आता दुसरी महाशक्ती चीनची सुद्धा या युद्धामध्ये एंट्री झाल्याची चर्चा आहे आणि त्याला निमित्त ठरलेलं आहे एक इमेज, ज्याच्यामध्ये चीनचं एक कार्गो विमान तेहरानमध्ये उतरल्याचं दिसून येत आहे. आपण मागील 5-6 दिवसांमध्ये या दोन्ही देशांमधला संघर्ष बघितला तर दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत, मिसाईल डागले जात आहेत आणि त्यामुळं खबरदारी म्हणून या दोन्ही देशांचे एअरस्पेस हे बंद आहे. त्याच्यावरून एकही विमान उडत नाहीये. पण एक अनयुज्युअल अशी ॲक्टिव्हिटी पाहायला मिळालेली आहे. चीनमधून उड्डाण केलेलं कार्गो विमान हे तेहरानमध्ये उतरल्याची चर्चा आहे. आपण जर फ्लाईट रडार 24 हे जे वेबसाईट आहे ते बघितलं, त्याच्यामध्ये रिअल टाईम एअरस्पेस आपल्याला दिसते. सध्या कोणत्या देशावरून किती विमानं उडत आहेत हे दिसत आहेत आणि जेव्हापासून या दोन्ही देशांमध्ये संघर्ष पेटलाय तेव्हापासून इराण असेल किंवा इस्रायल या दोन्ही देशांचे एअरस्पेस हे पूर्णपणे बंद आहेत. किंबहुना त्यांचे जे आजूबाजूचे देश आहेत, शेजारचे देश आहेत, त्यांचेही एअरस्पेस बंद दिसत आहेत. पण अशामध्ये चीनच्या एका विमानानं शॉर्टकट घेतल्याची माहिती आहे आणि हे विमान तेहरानची इराणची राजधानी आहे त्या ठिकाणी गुपचूपपणे उतरल्याची माहिती सुद्धा समोर येते. फक्त एक नाही तर अशा पद्धतीचे 2 विमान हे चीनवरून कझाकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानवरून उडाल्याची माहिती समोर येते आणि हे तिन्ही देश इराणच्या जवळचे आहेत. त्याच्यामुळे जेव्हा या तिन्ही देशांवरून हे कार्गो विमान उडत होते तेव्हा इराण जवळ बरोबर पोहोचल्यानंतर ते गायब झाले. त्याचे ट्रान्सपॉन्डर बंद केले होते अशी ही माहिती आहे. आणि या विमानांचं डेस्टिनेशन तसं युरोप खंडातील लक्झमबर्ग होतं, पण तिथं हे विमान कधीही पोहोचले नाही. त्यामुळं हे विमान गुपचूपपणे तेहरानमध्ये उतरले आणि तिथं शस्त्रास्त्र पुरवल्याचा संशय व्यक्त केला जातोय. एव्हिएशन एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार अशा पद्धतीनं मिलिटरी हेल्प केली जाते आणि शस्त्रास्त्र पुरवली जातात. त्यामुळे ट्रान्सपॉन्डर बंद असताना चीनी मालवाहू विमान तेहरानमध्ये उतरवणं ही एक गुप्त कारवाई असल्याचे संकेत आहेत. आधीच चीननं इराणची बाजू घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं शस्त्रास्त्र पुरवून चीननं एक प्रकारे अमेरिकेला चॅलेंज दिल्याचं आता बोललं जात आहे. अर्थात ही सगळी चर्चा आहे, पण खरंच जर असं झालं असेल तर मात्र या युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.